भाऊ बहिणीचं नातं फक्त भांडण, चिडवाचिडवी आणि मस्तीपुरतं मर्यादित नसतं. कधी-कधी हेच नातं एकमेकांसाठी सर्वात मोठा आधार ठरतं. आपल्याला इतिहासात आणि पौराणिक कथांमध्ये अशाच काही खास भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत, ज्यांनी या नात्याचं एक सुंदर उदाहरण जगासमोर ठेवलं. त्या कोणत्या जोड्या त्या जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यात आधी नाव घ्यावं लागेल ते श्रीकृष्ण आणि सुभद्रा. द्वारकेचा राजा असलेल्या श्रीकृष्णाला आपली धाकटी बहीण सुभद्रा अतिशय प्रिय होती. तिच्या सुखासाठी आणि रक्षणासाठी कृष्ण नेहमीच तिच्या पाठीशी उभे राहिले. पण कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील भावंडाचं नातंही तितकंच विशेष मानलं जातं. एकदा कृष्णाच्या बोटाला दुखापत झाली तेव्हा द्रौपदीने क्षणाचाही विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या बोटाला बांधला. या प्रसंगाला रक्षाबंधनाच्या परंपरेशी जोडणारी एक प्रसिद्ध कथा प्रचलित आहे. दुसरी प्रसिद्ध जोडी म्हणजे यमराज आणि यमुना. पुराण परंपरेनुसार एकदा कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला तिच्या घरी गेले. यमुनाने त्यांचं प्रेमाने स्वागत केलं, औक्षण केलं आणि आदरातिथ्य केलं. बहिणीच्या या प्रेमाला प्रसन्न होऊन यमराजाने तिला वरदान दिलं अशी कथा सांगितली जाते. आणि याच कथेशी भाऊबीजेची परंपरा जोडली जाते. आता तिसरं अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई. समाजाकडून होणाऱ्या त्रासामुळे व्यथित होऊन ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतलं होतं. हे तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. तेव्हा वयाने लहान असलेल्या मुक्ताबाईंनी आपल्या थोरल्या भावाला धीर दिला. त्यांच्या अभंगातून उमटलेला ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा आर्त स्वर आजही भावंडांच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि आधाराचं प्रतीक मानला जातो. या सगळ्या कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात. भाऊ बहिणीचं नातं हे केवळ रक्ताचं नातं नाही, तर सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं नातं आहे. कधी भांडणं होतील, कधी चिडवाचिडवी होईल, पण वेळ आली की हक्काने साथ देणारी व्यक्ती म्हणजे भाऊ किंवा बहीण. तुमच्या आयुष्यातही तुमचा भाऊ किंवा बहीण तुमच्या पाठीशी अशीच खंबीरपणे उभी राहो, हीच सदिच्छा. तुम्हा सर्वांना साहित्य मराठीतर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच रंजक आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.